सिद्ध करणं यावर देखील बैठकीमध्ये चर्चा झाली। बैठकीमध्ये सुविधा म्हणजे सारथी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकासाचं काम देखील करतंय। आपल्यालाही माहित आहे की 3700 अधिसंख्य पद निर्माण करण्याचं काम देखील आपल्या सरकारने केलं। ते अधिसंख्य पद निर्माण करून 3700 जे त्यांना सिलेक्शन झालं होतं परंतु नियुक्त्या मिळाल्या नव्हत्या ते देखील आपल्या सरकारने केलं। त्यामुळे सरकार पूर्णपणे सकारात्मक दृष्टीने मराठा समाजाच्या आरक्षणाकडे पाहत आहे। फक्त एवढंच आहे की जो निर्णय आपण घेऊ तो कायद्याच्या चौकटीमध्ये टिकला पाहिजे। ते कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाची फसगत होता जी सरकार घेत आहे आणि त्यामुळे पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे आणि कायद्याच्या चौकटीमध्ये टिकलं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो आम्ही या ठिकाणी घेण्याबाबत देखील चर्चा झाली आणि सरकार देखील त्यावर सरकारची भूमिका स्पष्ट आहे। आणि आता जस्टिस शिंदे साहेबांची जी कमिटी गठीत केली आहे त्याची आज एक बैठक देखील झालेली आहे आणि त्यामुळे कामाला गती आलेली आहे आणि याचा विचार आणि दखल घेऊन जे काही आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं भूमिका होती जवळपास त्यामधल्या बहुतांश त्यांच्या मागणीला सरकारने मान्यता दिलेली आहे। हां, ते जरांगे पाटील यांची मगाशी मी म्हटलं की त्या जस्टिस शिंदे साहेबांच्या कमिटीत जरांगे पाटील किंवा त्यांचा तज्ज्ञ कुणी त्याच्यामध्ये येऊ इच्छित असेल तर तोही निर्णय आपण आजच्या बैठकीत घेतलाय की मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्यांनाही त्याचं डे टू डे आपण जी काही कार्यपद्धती आहे जे काम ती कमिटी करेल संपूर्ण माहिती त्यांना मिळत राहील त्यांना सूचनाही करता येतील आणि त्यामुळे हे सगळे निर्णय जे आहेत हे आपल्या सरकारने आज घेतलेले आहेत। जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम राहिले आणि तुमचा जो प्रस्ताव आहे तो टाळला गेला तर पुढची भूमिका सरकारची काय नाही आता त्यांना आम्ही सांगितलेलं आहे आणि मला वाटतं नक्की विश्वास आहे कारण तिथल्या गावकऱ्या त्या मागे घेण्याचा आमचा निर्णय झालाय। जे 3 अधिकारी जे आहेत त्यांना निलंबित करण्याचा निर्णय देखील सरकारने घेतलाय आणि त्याचबरोबर त्या कमिटीमध्ये देखील जरांगे पाटील किंवा त्यांचा कोणी प्रतिनिधी तो त्यालाही घेण्याचा निर्णय घेतलाय। त्यावरून पुढे जाऊन आम्हाला चिंता आहे सगळ्यांना मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची त्यांच्या जीवाची आणि म्हणून सर्वानुमते एक ठराव देखील केलेला मान देऊन आपण आपलं आंदोलन उपोषण मागे घ्यावं आणि हे जे काही त्यांची मागणी होती ते निर्णय देखील आपण घेतले आणि जी समिती आहे त्याला थोडा वेळ द्यावा आणि त्या समितीचं कामकाज कसं चाललंय या कमिटीत देखील त्यांना घेण्याचा निर्णय झालाय। त्यामुळे मला वाटतं की मनोज जरांगे पाटील हे काही त्यांचं वैयक्तिक त्यांना कुठलं वैयक्तिक स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी आंदोलन केलेलं नाही। या मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी आंदोलन केलंय आणि त्यांची भावना अतिशय स्वच्छ आहे स्पष्ट आहे आणि म्हणून सरकारने देखील भूमिका घेतलेली स्पष्ट आहे आणि आम्ही असं कुठलंही थातूर मातूर वेळ काढूपणा करणारं हे सरकार नाही। जे आम्ही करणार ते पूर्णपणे अतिशय टिकणारं आणि कायम अगदी त्याचा निर्णय जो आहे दूरगामी त्याचे परिणाम जे आहेत चांगले झाले पाहिजे अशाच प्रकारचा निर्णय सरकार घेणार आणि म्हणून मला वाटतं ते त्यांचं आंदोलन मागे घेतील असा विश्वास आहे। मागे घ्यावं अशी पुन्हा एकदा विनंती आहे आणि त्याचबरोबर इतर ओबीसी समाज असेल इतर धनगर समाज असेल त्यांनी देखील त्यांचं कुठलंही आरक्षण आपण कमी करत नाही। त्यामुळे कुणी काही अपप्रचार करत असतील तर त्याला देखील कुणी बळी पडू नये। काही ठिकाणी ओबीसीचं देखील उपोषण सुरू आहे तर त्यांनी देखील उपोषण करण्याची आवश्यकताच नाही कारण आपण अशी कुठलीही मागणी कुणी केली नाही की ओबीसीचं आरक्षण कमी करून मराठा समाजाला द्या। त्यामुळे त्यांना देखील माझी विनंती आहे की आपण देखील अशा प्रकारचं आंदोलन न करता सहकार्य करण्याची आवश्यकता आहे। त्यांना 1 महिन्याचा अवधी दिलेला आहे कमिटीला। त्याच्यावर आज पहिली बैठक झालेली आहे आणि त्याच्यात स्वतः मनोज जरांगे पाटील यांची इच्छा असेल त्यांचं शिष्टमंडळातलं कोणी असेल तर त्यांना देखील सरकारने स्पष्टपणे
ती भूमिका घेतलेली आहे. राज्यामध्ये अशा पद्धतीचे आंदोलन होत असतात त्याच वेळेस राज्य सरकार या बाबतीत बैठका लावतो. इतर वेळी काय पाठीमागच्या 2.5 वर्षात राज्य सरकारने मराठा आरक्षणासंबंधी एक सुद्धा बैठक घेतली नाही, असा थेट आरोप कोणी संभाजीराजे छत्रपती. नाही, संभाजीराजांनी देखील खूप चांगल्या सूचना दिल्या. त्यांनी देखील या आरक्षणाच्या संदर्भात पार्श्वभूमी त्या ठिकाणी मांडली. आता याच्यामध्ये कुणी काय केलं कुणी काय केलं नाही याच्यामध्ये आज आम्ही जाऊ इच्छित नाही. आमचा उद्देश एवढाच आहे, मनोज जरंगे पाटील यांचं उपोषण मागे घेतलं पाहिजे. त्यांच्या जीवाची चिंता आम्हाला आहे, त्यांच्या आरोग्याची चिंता आम्हाला आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. बाकी आज आम्हाला कुठल्याही राजकारणावर भाष्य करायचं नाही. हाँ, ती देखील मागणी केलेली आहे. आता आम्ही विचार करू. नहीं, इसमें आज जो बैठक हुई है सभी शासन और सभी विपक्ष दलों के नेता उस बैठक में थे. उनको निमंत्रित किया था क्योंकि राज्य में जो आज एक आंदोलन मराठा आरक्षण के लिए हो रहा है वहाँ पर मनोज जरंगे पाटिल अनशन में बैठे हैं और इसलिए जो राज्य में जो परिस्थिति निर्माण हुई है ये कानून व्यवस्था शांतता प्रस्थापित करना ये सरकार का काम है और निश्चित रूप से उसमें विपक्ष दलों का भी सहयोग हम अपेक्षित रखते हैं और इसलिए कुछ इस मराठा समाज को आरक्षण देना और मनोज जरंगे पाटिल का अनशन जो आंदोलन है वो पीछे लेना, स्थगित करना, उनको विनती करना, इसलिए आज की बैठक हुई थी. इसमें बहुत ही अच्छी चर्चा हुई और सभी लोगों ने दिए कि मराठा समाज को आरक्षण कैसे मिले, उसके लिए क्या करना चाहिए और मनोज जरंगे पाटिल इनका अनशन जो है वो स्थगित होना चाहिए इसलिए क्योंकि उनके जान की चिंता सभी को है. और पूरे सभी विपक्ष के पार्टी के सभी नेताओं ने एक ठराव पारित किया कि सरकार तो सकारात्मक है और सरकार उनके मांग पर काम कर रहा है तो सरकार को थोड़ा समय देना चाहिए और अनशन को स्थगित करना चाहिए. ऐसा एक ठराव पारित सभी लोगों ने मिलकर किया और ये ठराव पारित किया. इसलिए मैं ये भी जरंगे पाटिल को आह्वान करता हूँ, उनको भी निवेदन करता हूँ मैं कि ये सभी जो शासन तो है ही है आपके साथ और सभी पार्टी के दल के नेता भी आपके साथ है और इसलिए जो विनती उन्होंने की है हम सब लोगों ने की है कि उसे मान्य करे और ये अनशन स्थगित करे. और उनकी जो मांग थी कि जो लोग जिनके ऊपर गुने दाखिल हुए हैं वो पीछे लिए जाए तो सरकार ने निर्णय लिया है. जितने भी गुने दाखिल किए हैं वो पीछे लिए जाएंगे, उसके आदेश दिए गए हैं, उसका काम शुरू हो जाएगा. और जिनके जो लाठीचार्ज में जो दोषी पाए गए वो 3 अधिकारी जो है अगाव है, खाड़े है और एक तीसरा अधिकारी है, उनको निलंबित करने की मांग थी. उनको निलंबित करने का भी निर्णय सरकार ने लिया है. और ये जो जस्टिस शिंदे साहब की कमेटी है उसमें भी अगर मनोज जरंगे पाटिल और किसी उनके तज्ञ लोगों को उसमें शामिल होना है तो उसको भी वो भी निर्णय हमने लिया है ताकि डे टू डे जो काम की अपडेट है, कार्य पद्धति क्या है उनको अवगत हो जाएगी और उससे उनमें वो सुझाव भी दे सकते हैं. यह ऐसा पूरा निर्णय हुआ है और इस निर्णय में एक सभा में मीटिंग में मराठा समाज को आरक्षण देने में सब लोगों का एकमत हुआ है. कैसे देना है, क्या देना है, उसको भी उसके ऊपर भी कई लोगों ने सुझाव दिए हैं. हमारे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने भी जो क्यूरेटिव पिटीशन के बारे में भी अपनी जो भावना है व्यक्त की है. सबका एक ही हल है, इसमें सब लोग एक ही मुद्दे पर कायम है. सरकार की भूमिका स्पष्ट है, मराठा समाज को आरक्षण देना है. किसी अन्य वर्ग का आरक्षण कम करके मराठा समाज को आरक्षण नहीं देना है. जो बिल्कुल आरक्षण रद्द हुआ है उसे रिस्टोर करना है. और इसलिए मेरी ओबीसी समाज हो या धनगर समाज हो उनसे भी अपील है कि जो भी कोई ऐसा अपप्रचार करेगा उससे सावधान रहिए क्योंकि किसी का आरक्षण कम, रिजर्वेशन कम कर किसी के ऊपर अन्याय करके मराठा समाज आरक्षण नहीं मांग रहा है. मराठा समाज को जो आरक्षण जो उनका था, जो देवेंद्र फडणवीस साहब जब थे जो दिया था वो रिस्टोर करने की मांग उनकी है. और इसलिए इस मीटिंग में
पूरी तरह सकारात्मक चर्चा हुई है, एक अच्छा वातावरण हुआ है और सभी लोग ऐसे समय में साथ में हो जाते हैं तो राज्य में कानून व्यवस्था और शांति बनाए रखने में काम आती है। धन्यवाद। राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रमक अरे बस झालं, चला.